मतदार याद्या दुरुस्त करा आणि मगच निवडणूक घ्या अशी मागणी आता आपण बघितलं की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेली आहे। आपण बघतो आता मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळतोय, काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे, त्याचे आपण दृश्य बघतोय। तर काँग्रेसचेही कार्यकर्ते आणि महत्त्वाचे नेते, वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास काही वेळापूर्वी व्यक्त करण्यात आला। मात्र दृश्य जी दिसत आहेत त्यात तरी कुठेच संतापच आहे, उत्साह नाही, संतापच आहे। या सरकारच्या विरोधात, या इलेक्शन कमिशनच्या विरोधात संताप आहे। या संतापाला पुढे काय उत्तर काय? उत्तर काय म्हणजे त्यांनी केलं नाही ना तर महाराष्ट्रामध्ये उद्वेग निर्माण होईल, खूप मोठा उद्वेग, खूप मोठे लोक चिडतील। इतिहासामध्ये असं पहिल्यांदा दिसतं आहे की सर्व पक्ष डावे उजवे एकत्र येऊन हा मोर्चा काढतायत विरोधातले, म्हणजे सगळे विरोधक सगळे एकत्र झालेत याहून सिद्ध होत आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी भाजपचे काही लोक मूक बोलू शकत नाही, त्यांचं तोंड बंद झालेलं आहे, आता ते बोलू शकत नाही। आणि असं आहे, असं तरी आज कोणत्याही परिस्थितीत उद्धव साहेब, राजसाहेब, शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते सगळे त्या ठिकाणी एकत्र आले। त्यांनी त्या इलेक्शन कमिशनला सगळं समजावून सांगितलं, पण त्यांना ते काय ऐकत नाही। इलेक्शन कमिशन सांगितलं तरी ऐकत नाही, मग या मोर्चाचा परिणाम काय होईल? नाही, ऐकत नाही म्हणजे ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे, पण ठीक आहे म्हणून ऐकत नाही ते, पण त्यांना माहीत नाही सरकार येतं सरकार जातं, ज्यावेळेस सरकार गेल्यानंतर येणार काय यांचे हाल काय होईल पहा। पण परिणाम तोच विषय आहे की परिणाम ह्या मोर्चाचा परिणाम इलेक्शन कमिशनवर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।